हाय, माझं नाव प्रसाद. मी माझी ऑनलाईन MBA जर्नी NMIMS युनिव्हर्सिटीमध्ये परस्यू करताना रेकॉर्ड करत आहे. आणि त्या सिरीजमध्ये आपण बघितलं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग कसं करायचं आणि त्यानंतर इनिशियल फी पेमेंट कशी करायची ते जाणून घेतलं. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये काय गोष्टी चॅलेंजेस फेस करू शकतात स्टुडंट्स ते जाणून घेऊ. त्यानंतर आपण व्हिडिओ व्हेरिफिकेशन कॉल प्रोसेस कशी असते ते जाणून घेणार. त्यानंतर आपण ऍडमिशन प्रोसेस कन्फर्मेशन कसं असते ते जाणून घेणार. त्यानंतर LMS डिलिव्हर कसं होतं ते सुद्धा जाणून घेऊ. सो चला तर मग चालू करूया. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये इनिशियल फी पेड केली होती आणि त्यानंतर आपण डॉक्युमेंट सबमिशन बघणार होतो. सो आता आपण डॉक्युमेंट कसं अपलोड करायचे ते बघणार. इथे तुम्ही बघू शकता माझे डॉक्युमेंट सबमिट आणि अप्रूव्ह झाले आहेत. सो मी तुम्हाला शो करतो काही माझे डॉक्युमेंट्स. इथे तुम्ही इथे काही इन्स्ट्रक्शन वाचू शकता. सुरुवातीला जे दिलेले आहेत सगळ्या डिटेल इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो इथे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे, ते तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स. ते तुम्ही सहज सिलेक्ट करू शकता. इथे बाजूला ऑप्शन तुमचा जो कन्व्हिनियंट आहे आणि तुम्ही त्या हिशोबाने अपलोड करू शकता. पहिला ऑप्शन आहे गॅझेटेड नोटराइज्ड डॉक्युमेंट. ते तुम्हाला वरच्या काही इन्स्ट्रक्शन्स मध्ये कळून येईल की ते कसे अपलोड करायचे. त्यानंतर सेकंड ऑप्शन डिजिलॉकरचं आहे. तुम्ही डिजिलॉकरला सर्व डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करू शकता आणि तिथून इथे लिंक करावं लागतं फक्त. थर्ड ऑप्शन सेल्फ अटेस्टेड आहे, जे मी सिलेक्ट केलं आणि तुम्हाला मी ते डिटेल एक्सप्लेन देईल कारण ते मी स्वतः केलेलं आहे. त्या याच्यामध्ये आपल्याला काय प्रोसेस फॉलो करावं लागतं ते पण सांगणार. चला तर मग आपलं पहिलं डॉक्युमेंट आपण बघू. आपलं पहिलं डॉक्युमेंट मी फॉर एक्झाम्पल डिग्री सर्टिफिकेट घेतलाय. आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. सो डिग्री सर्टिफिकेटमध्ये मी माझी डिग्री आणि पासिंग सर्टिफिकेट ॲज अन ओरिजिनल डॉक्युमेंट अटॅच केलेलं आहे. तर त्याच्यासोबत आपण एक झेरॉक्स कॉपी लावली. त्या झेरॉक्स कॉपीमध्ये आपल्याला इथे सेल्फ अटेस्टेड लिहून डेट, सिग्नेचर आणि तुमचं फुल नेम मेन्शन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, 12th मार्कशीट, फोटो ID, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन और वोटर ID अपलोड करू शकता. त्यानंतर डिग्री मार्कशीट्स, सर्व तुम्हाला डिग्रीच्या मार्कशीट्स फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फायनल इयरची ओरिजिनल कॉपीज पहिले लावायच्या. त्यानंतर डुप्लिकेट म्हणजेच झेरॉक्स कॉपीज तुम्हाला त्यानंतर लावायचं. सेम फॉर्मॅट प्रत्येक डॉक्युमेंटवर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड आणि डेट, सिग्नेचर आणि फुल नेम मेन्शन करणे इम्पॉर्टंट आहे जस्ट टू गेट अप्रूव्ड द डॉक्युमेंट्स. आणि त्यानंतर आपण स्पेशल मेन्शन करायसारखं असं आहे स्टुडंट फोटोग्राफ. सो तुम्हाला माझं फोटोग्राफ रिजेक्ट झालं होतं कारण तो फोटो 80% ऑफ फेस कव्हर नव्हता करत. सो इट इज इम्पॉर्टंट की तुमचा फोटो जो राहणार तो तुमचं 80% फेस कव्हर करेल. सो जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आता, ते 80% फेस कव्हर झालं पाहिजे. सो त्या फॉर्मॅटमध्ये आपण सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर आपण बघूया कॉल व्हेरिफिकेशनसाठी प्रोसेस कशी करायची. तर आपलं डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर मी माझं सेमिस्टर फी आणि ॲन्युअल फी पे करून घेतलं. त्यानंतर मला कॉल व्हेरिफिकेशन स्टेटस पेंडिंग आल्यानंतर मला तिथे माझ्या रिक्वायरमेंटनुसार स्लॉट मी सिलेक्ट केला, डेट, टाइम आणि टाइम रेंज सिलेक्ट करून. सो हे तुम्ही बघू शकता, मी असं सिलेक्ट करून आपलं स्लॉट बुक केलेलं आहे. इथे मला झूम लिंक आली. सो तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी झूम ॲप आपल्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये लिंक करून ठेवू शकता सो दॅट तुम्हाला ते कन्व्हिनियंट राहील. आणि त्यानंतर तुम्हाला मेलवर पण ती लिंक येऊन जाते. त्या मीटिंगमध्ये तुम्हाला काही जनरल क्वेश्चन्स विचारले जातात आणि काही तुमच्या प्रोग्रामबद्दल अवेअरनेस तुम्हाला आहे का ते क्वेश्चन्स विचारले जातात. सो ते तुम्हाला डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर तुमची बॅच, प्रोग्राम ड्युरेशन, पर एक्झाम फी किती आहे, सर्व प्रोग्राम व्हॅलिडिटी आणि पासिंग मार्क्स सब्जेक्टबद्दल सांगितलं जातं. त्यानंतर 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे. तुम्हाला 75% अटेंडन्स नसली तर एक्झाम देता येत नाही. सो तुम्ही ती गोष्ट अंडरलाईन करून लक्षात ठेवली पाहिजेत, म्हणून ते तुम्हाला ॲज अन अवेअरनेस म्हणून तुम्हाला सांगतात.
त्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट हायलाइट केली की कॉलेज तुम्हाला प्लेसमेंट असिस्टन्स प्रोव्हाइड करते, 100% प्लेसमेंट गॅरंटी करत नाही आणि आपल्यासाठी समजून घेण्याची गरजेची आहे. आणि ही आपली व्हेरिफिकेशन प्रोसेस अशी होती आणि ही कंप्लीट झाली. त्यानंतर आपल्याला एक वेलकम लेटर दिलं जातं त्यांच्याकडून. मी तुम्हाला ते माझं वेलकम लेटर शो करतो. सो इथे माझं फॉलोइंग याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहे. ज्याच्यामध्ये माझं आयडी, पासवर्ड आणि सगळं मला डिलिव्हर झालं. ते तुम्हाला 24 अवर्सच्या पिरियडमध्ये तुम्हाला ते डिलिव्हर होऊन जाणार आणि तुम्ही इथून डायरेक्टली तुमच्या स्टुडंट पोर्टलला जाऊन लॉग इन करून तुमचं डिटेल्स बघू शकता. तुमचं LMS या प्रकारे डिलिव्हर होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, त्यानंतर व्हिडिओ कॉल व्हेरिफिकेशन प्रोसेस शेड्यूल कशी करायची, तिथे क्वेश्चन्स काय विचारले जातात, LMS कसं डिलिव्हर होतं. या सर्व प्रोसेस मध्ये लेंथी असल्यामुळे तुम्हाला कॉन्सिलरची हेल्प इम्पॉर्टंट ठरते. आता येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बुक्स अनबॉक्सिंग करूया, त्यानंतर LMS कसं असतं ते आपण एक्सप्लोर करूया. सो स्टे कनेक्टेड. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रेग्युलर फॉलो करा. थँक यू.